तालुक्यातील हिंगणगाव येथे नराधमाच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार. शेवगाव पोलिसांनी आरोपी एकनाथ जयराम भोसले यास केली काही तासातच अटक. याबाबत सविस्तर वृत्त असे की माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाला पिळी पडणारी घटना शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली. एकनाथ भोसले या नराधम पित्याने दारूच्या नशेत आपल्या पोटच्या वय वर्ष 15, 10 महिने 23 दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर हिंगणगाव येथे पीडित मुलगी, आई आणि नराधम वडील एकनाथ भोसले हा राहत आहेत. ते दारूच्या नशेत फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि आई यांना नेहमी मारहाण करून घाण शिवीगाळ करत होता. दिनांक 25 मे 2025 रोजी पीडित मुलीची बहीण पायल भारत मुळे या पायलचे पती भारत प्रेम मुळे दोघे राहणार राहुरी हे घरी हिंगणगावणे येथे आली होती. तेव्हा नराधम वडील एकनाथ जयराम भोसले याने दारूच्या नशेमध्ये माझी बहीण पायल व दाजी भारत यांच्याशी भांडण केले. त्यामुळे दाजी व बहीण हे राहुरी येथे त्यांच्या घरी त्याच दिवशी परत निघून गेले होते. त्यानंतर पीडित मुलीची आई आणि पीडित मुलगी या आरोपी वडिलांना घाबरून घरातून पळून जाऊन नातेवाईकांकडे राहिले. दिनांक 27 मे 2025 रोजी पीडित मुलगी आणि तिचे काका किरण जयराम भोसले परत त्यांच्या घरी हिंगणगावणे येथे आली होते. दिनांक 29 मे 2025 रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास पीडित मुलीचे वडील एकनाथ भोसले हा दारू पिऊन नशेत पीडित मुलीचे काका किरण भोसले यांच्या घरी आला. त्यावेळी घरात पीडित अल्पवयीन मुलगी व तिची काकी कविता किरण भोसले असे दोघीच घरात असताना पीडित अल्पवयीन मुलीच्या नराधम वडिलांनी त्यांच्याजवळ असणारा रामपुरी चाकू पीडितेच्या काकीला दाखवून म्हणाला की माझ्या मुलीला तू तुझ्या घरी का ठेवले आहे. त्यामुळे पीडित मुलीची काकी घाबरून तिच्या घरातून दूर पळून गेली होती. त्यानंतर नराधम वडील एकनाथ भोसले यांनी स्वतःच्या पोटाच्या अल्पवयीन मुलीला हात धरून हिंगणगावातील बेळगे पाटील यांच्या घराजवळ उसाच्या शेतात घेऊन गेला व चाकूचा धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी देऊन स्वतःच्या पोटच्या पोरीसोबत बळजबरीने चाकूचा धाक दाखवून शारीरिक संबंध करून बलात्कार केला. यानंतर उसाच्या शेतातून नराधम बाप एकनाथ भोसले पुन्हा हाताला धरून ओढत घेऊन जाऊ लागला असताना पीडित मुलीने त्यांच्या हाताला चावा घेऊन तिथून पळ काढला. चुलती कविता किरण भोसले हिच्या घरी जाऊन सर्व घडला प्रकार सांगितला. त्यानंतर काकी कविता भोसले हिने पीडितेच्या आई सुरेखा आत्या व इतर नातेवाईकांना फोनद्वारे घडला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीचे सर्व नातेवाईक घरी आल्यानंतर नराधम वडील एकनाथ जयराम भोसले यांच्या विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. शेवगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे आणि यांच्या सहकार्याने फिर्याद दाखल होताच काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय मगर. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.